नमस्कार, आप देख रहे हैं अमरावती टुडे न्यूज और मैं हूं आपके साथ अंजलि। आइए देखते हैं आज का मुख्य समाचार। राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ का काली फीत आंदोलन और धरना आंदोलन जिलाधिकारी कार्यालय के आगे जारी है। राष्ट्रीय स्वदेशी बहुजन कर्मचारी संघ श्रम मंत्रालय भारत सरकार के साथ पंजीकृत है। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल के संगठन विरहित कर्मचारी गए एक हफ्ते से अपने हक और अधिकार के लिए लगातार अनशन कर रहे हैं। पिछले एक साल से रास्ते पर की लड़ाई चल रही है और निगम के कर्मचारियों और उनके हितों के लिए तथा उनके अधिकारों की रक्षा के लिए यह लड़ाई जारी रहेगी। उसी के एक भाग के रूप में राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र और महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडल राज्य शाखा इनकी तरफ से यह आंदोलन 2 चरण में दिनांक 3 नवंबर 2021 से लेकर दिनांक 9 नवंबर 2021 तक महाराष्ट्र के 36 जिलों में जिलाधिकारी कार्यालय के आगे किया जा रहा है। माझ्या संघटनेचा पाठिंबा घोषित करतो आणि हे जे आंदोलन आहे हे आंदोलन फक्त आपल्याला एक दिवस करून चालणार नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फार मोठा संघर्ष उभा करावा लागेल। कारण हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आता एका वेगळ्या दिशेने जात आहे। 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर काळी फीत बांधून आपण आंदोलन करत आहोत। आता हे आंदोलन नेमकं आपण कशासाठी करत आहोत की जे राज्य शासनाचं जे की आपलं एस.टी. महामंडळ आहे त्या महामंडळाचं विलगीकरण होत आहे। ते विलगीकरण होणं म्हणजे काय, आमच्या नोकऱ्या जाणं। ते विलगीकरण होणं म्हणजे काय, आमच्या आरक्षणावरती घात करणं, आमचं आरक्षण संपवणं, आमच्या पोटपाण्याची सोय संपून टाकणं हा आमचा मूलभूत हक्क आणि अधिकार आहे। यासाठी आपण अमरावतीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपण राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघाच्या अंतर्गत आपण धरणा देत आहोत। गुलाम बनवण्याची जो बहुजन जो समाज आहे ह्या बहुजन समाजाला गुलाम बनवण्याची एक पूर्ण षडयंत्र आहे। फक्त एस.टी. महामंडळच नाही तर अनेक समजा आता कंपन्या आहेत त्या विकल्या गेलेल्या आहेत। त्यानंतर आमचे 16 कायदे कामगार कायदे बदलवले, त्याच्यानंतर शेतकऱ्याचे कायदे आणले नवीन। इनकी पहली मांग इस प्रकार है कि महाराष्ट्र राज्य परिवहन निगम का तुरंत महाराष्ट्र राज्य सरकार में विलीनीकरण किया जाए। आत्महत्या किए हुए एसटी कर्मचारियों को तथा उनके परिवारों को 50 लाख रुपए जल्द से जल्द देकर परिवार के किसी एक सदस्य को 1 महीने के भीतर नौकरी दी जाए। एसटी निगम के कर्मचारियों के समाप्त हो चुके अनुबंध के साथ निम्नलिखित समझौते को जल्द से जल्द करे। अन्यायपूर्ण अनुशासन और आवेदन प्रणाली को तत्काल रद्द करे। उसी के साथ साथ कर्ज में डूबे एसटी निगम के कर्मचारियों का एसटी सहकारी बैंक का कर्ज माफ करे। इन्हीं प्रमुख मांगों को लेकर यह आंदोलन किया जा रहा है। 2013 में एसटी स्टाफ मीटिंग में देवेंद्र फडणवीस इन्होंने आश्वासन दिया था कि जब हमारी सत्ता आएगी उस समय एसटी महामंडल का राज्य शासन में विलय किया जाएगा। सन 2014 से लेकर 2019 तक भाजपा और शिवसेना इनकी युति सरकार सत्ता पर थी, तब एसटी महामंडल का राज्य शासन में विलीनीकरण क्यों नहीं किया गया, ऐसा प्रश्न उठाया जा रहा है। सन 2016 में इसी मान्यता प्राप्त और कृति समिति ने कोई भी नोटिस जारी न करते हुए 2 दिन का अनशन करवाया था। उसी तरह सन 2017 में 4 दिन का अनशन करवाया था। दोनों हड़तालों के समय भारतीय जनता पार्टी का पक्ष सत्ता पर होने के बावजूद भी कर्मचारियों पर कार्रवाई की गई थी। अवैध रूप से हड़ताल करने के लिए मजबूर कर कर्मचारियों को गुमराह किया जा रहा है। इस पर एसटी कर्मचारियों को इस मामले पर गंभीरता से विचार करने और समीक्षा करने की आवश्यकता है। इसी के साथ साथ एसटी महामंडल में कार्यरत भाइयों से अपील की गई, बिना आत्महत्या किए एसटी महामंडल को राज्य शासन में विलीनीकरण करने के लिए और वैधानिक न्याय और अपने अधिकारों के लिए राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ इस ट्रेड यूनियन के साथ रहकर दोनों भागों में होने वाले काली फीत आंदोलन और जिला स्तरीय धरना आंदोलन इसे सफल बनाने के लिए इस आंदोलन में भाग लेने का आह्वान राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ की तरफ से किया गया। आपण आलेलो आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर। इथे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या काळी फिती हे आंदोलन सुरू आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्या काय मागण्या आहेत। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे जे महाराष्ट्रातील जे कर्मचारी आहेत त्यांच्या अनेक संवैधानिक मागण्याच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून संप सुरू आहे आणि त्या मागण्यांना, त्या संपाला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने
जी त्यांची जी शाखा आहे MSRTC विंग जी आहे त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये आजच्या तारखेला संपूर्ण जिल्हा कार्यालयासमोर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन आंदोलन सुरू आहे। ST कामगारांच्या जे काही प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी जे ST महामंडळाचं खाजगीकरण झालं तर त्यामुळे त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली। त्या अनुषंगाने ST महामंडळाचं शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं। त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त जे कुटुंब आहे त्यांना त्वरित 50 लाख रुपयाची मदत देण्यात यावी आणि 1 महिन्याच्या आत त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी। त्याचबरोबर कर्जमाफी झालेले जे कर्मचारी आहेत त्यांचे जे कर्ज आहे त्वरित माफ करण्यात यावे। त्यांची जी सेवेतील जी कोड ऑफ कंडक्ट आहे शिस्त व आवेदन प्रणाली आहे ती त्वरित रद्द करण्यात यावी। त्याचबरोबर त्यांना 50 लाख रुपयाचा विमा देण्यात यावा आणि पुढे जो थकीत करार आहे आणि पुढील करार आहे तो सुद्धा नव्याने तात्काळ करण्यात यावा। त्याचबरोबर जी काल परवा जे 250 महामंडळ जे डेपो होते त्या ठिकाणी त्यापैकी 247 डेपो सुरू होते आणि अनेक कर्मचारी जे आहेत ते संपावर गेले होते। त्या माध्यमातून 376 कर्मचाऱ्यांचं शासनाच्या माध्यमातून निलंबन करण्यात आलं। ते निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावं आणि त्यांना सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं। ह्या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून त्यांची जे युनियन आहे MSRTC विंग त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज धरणे प्रदर्शन आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाची सर्व शाखा 849 विंग तसेच प्रामुख्याने प्रोटॉन विंग शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर संघटना त्याचबरोबर राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय अन्याय अत्याचार विरोधी संघटना NUF आणि राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ त्याचबरोबर इतर ज्या काही संघटना आहे त्या संघटनांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे। या माध्यमातून राज्य शासनाने कृपादृष्टी दाखवून आणि माननीय शरद पवार साहेब त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ताबडतोब महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हा प्रश्न तात्काळ निकालात काढावा आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून ज्या संवैधानिक मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून ST कर्मचाऱ्यांना कामगारांना न्याय द्यावा ही आमची मागणी आहे। धन्यवाद। त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत राहुल बेलोकर, आपण सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया। मी राहुल बेलोकर विभागीय कार्यशाळा अमरावती येथे कार्यरत आहे आणि आज या ठिकाणी आपणास मी सांगू इच्छितो RMDKS MSRTC विंगमार्फत आमच्या आजच्या परिस्थितीमध्ये काही मागण्या आहेत त्यामधील प्रामुख्याने मुख्य मागणी आहे आमची STचे शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे ही एक आमची मुख्य मागणी आहे। त्याचबरोबर ST कर्मचाऱ्यांचे जे ST बँकमधील जे कर्ज आहे ते कर्जमाफी करा कारण आम्हाला मुळातच पगार कमी असल्यामुळं आमच्यावर कर्जाचा डोंगर साचलेला आहे तर त्यामुळं आमची कर्जमाफी झाली पाहिजे। त्याचबरोबर आमचा जो अपूर्ण राहिलेला करार आहे तो पूर्ण झाला पाहिजे। त्याचबरोबर आमच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आमच्या STतील कर्मचाऱ्यांनी 39 कर्मचाऱ्यांनी ह्या अशा कमी पगारामुळं त्यांचे जे आर्थिक संकट त्यांच्यावर ओढावलं त्यामुळं त्यांनी आत्महत्या केल्या स्वतःचं जीवन संपवलं त्यांना ताबडतोब 50 लाखाची मदत मिळाली पाहिजे। त्याचबरोबर STतील जी शिस्त व आवेदन पद्धती आहे चुकीची शिस्त व आवेदन पद्धती आहे ती त्वरित रद्द झाली पाहिजे। आणि एक आमची शेवटची मागणी सावली आता जो संप चालू आहे त्या संपामध्ये आमच्या 376 कर्मचाऱ्यांना म्हणजे आमच्या मंडळांना निलंबित केलं गेलेलं आहे ते ताबडतोब निलंबन त्यांचं थांबलं पाहिजे। त्या अशा प्रमुख मागण्यांसाठी आम्ही त्या आज 3 तारखेपासनं 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबरपर्यंत आमचे कालिफीत आंदोलन होतं आणि आज 10 तारखेला धरणे आंदोलन इथं झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने इथे आम्ही जमलेलो आहोत।
त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत RMBKSचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष. आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की त्यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी महोदयांपर्यंत पाठवण्यात आलेलं आहे की नाही. साथियो, जय मूल्यवासी. आजचं जे काही धरणा प्रदर्शन 10 नोव्हेंबर 2021ला आज आम्ही हे करत आहोत. हे निवेदन अजूनपर्यंत आम्ही आता हे पाठवत आहोत आणि हे आज कलेक्टर ऑफिसला आम्ही देत आहोत, जिल्हा कार्यालयाला, जिल्हा कलेक्टरला देत आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे आजचं जे आंदोलन आहे हे 3 तारखेपासून सुरुवात झाली होती. या आंदोलनाला 9 तारखेपर्यंत काडीफीत आंदोलन आमचं होतं. प्रत्येक डेपोमध्ये आम्ही काडीफीत आंदोलन केलं. महाराष्ट्राचे जेवढे काही ST महामंडळाचे 250 डेपो आहेत त्या 250 डेपोमध्ये आणि 35 कारखान्यामध्ये आम्ही काडीफीत आंदोलन केलं आणि त्यानंतर हा जो शेवटचा टप्पा होता आमचा 10 तारखेचा, हा शेवटचा टप्पा म्हणजे आमचा इथला धरणा प्रदर्शनाचा होता. या धरणा प्रदर्शनाच्या दिवशी आम्ही ज्या रास्त मागण्या आहे आम्ही कलेक्टरच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवतो. आमच्या महाराष्ट्र MSRTC जे विंग आहे या MSRTCच्या विंगच्या मुख्य शाखेच्या ज्या मागण्या आहेत त्या महत्त्वाच्या मागण्या म्हणजे शासनामध्ये, महाराष्ट्र शासनामध्ये MSRTC जे हे मंडळ आहे, महामंडळ आहे, हे विलीन झालं पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये हे मर्ज झालं पाहिजे. म्हणजे त्याच्या महाराष्ट्र शासनाच्या जे काही कर्मचाऱ्यांचे जे काही वेतन आहे, जे काही म्हणजे भत्ते आहे, DA आहे, ते सर्व भत्ते महामंडळाला शासनाने मान्य केले पाहिजे. त्यानंतरचं दुसरं जे आहे STCB जे हे बँक आहे आपल्या ST कर्मचाऱ्यांची, हे जे सोसायटी आहे या सोसायटीमध्ये आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या ST कर्मचाऱ्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज त्वरित याची त्यांनी त्वरित ते कर्ज जे आहे त्या कर्ज विचारात घेऊन ते कर्ज माफ करलं पाहिजे. तिसरी जी मागणी आहे की जो अपूर्ण करार आतापर्यंत जे करार यांनी केले ते अपूर्ण ठेवलेले आहे, ते करार या MSRTCच्या प्रशासनाला समजायला पाहिजे. ते आतापर्यंत जे करार आहे ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. आणि चौथी जे आहे मागणी जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती हे जगामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याच्या किंवा कुठल्याही महामंडळात कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये एवढ्या प्रकारचे जाचक जे अटी आहेत कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीच्या त्या कुठल्याही जगामध्ये किंवा भारतामध्ये कुठल्याही प्रकारच्या अटी ठेवल्या जात नाही. कर्मचाऱ्यांचा जो कामाचं जे नियोजन आहे हे सुसंवादाने आणि शांततेने किंवा अटीनं लावता केल्या जाते. परंतु या ST महामंडळामध्ये या जाचक अटी आहे, या शिस्त आवेदनाच्या या कार्यपद्धतीला आमचा विरोध आहे आणि ते कार्यपद्धती दुरुस्त करण्याची किंवा त्याला चांगलं रूप देण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र शासनाने करायला पाहिजे. आणि ह्या ज्या मागण्या ज्या आहे आधी फाशी घेतलेले जे कर्मचारी आहे, माझा या निमित्त या धरणा प्रदर्शनाच्या निमित्त महाराष्ट्र शासनाला एक नम्रपणे निवेदन आहे की यांच्या ज्या मागण्या आहे ह्या त्वरित निकालात काढाव्या. जर का हे लोक या मागण्या त्वरित निकालात काढणार नाही तर या पुढचा टप्पासुद्धा आम्ही आंदोलनाचा आमचा तयार आहे. आणि ज्या लोकांनी या कर्मचाऱ्यांनी STच्या कर्मचाऱ्यांनी या ST कर्मचाऱ्यांनी ज्यांनी फाशी घेतली किंवा आपले प्राण गमावले त्या लोकांना या सरकारने 50 लाखाची जे रक्कम आहे ती त्वरित देण्याची विनंती मी या निमित्त करतो आहे. आणि अशा प्रकारे मी आजचं हे धरणा प्रदर्शन कार्यक्रम आहे आम्ही निवेदन देऊ आणि त्यानंतर आमचा कार्यक्रमाचं समारोप होईल. अशा प्रकारे RMBKS या संघटनेच्या ह्या मागण्या आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत, जिल्हाधिकारी महोदयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करतायत. त्यांच्या या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी त्यांची विनंती आहे. धन्यवाद. अमरावती टुडे न्यूज़ 24। महाराष्ट्र में जहां कई सरकारें सत्ता में आ रही है वहीं बिजली बिल माफी और मुफ्त बिजली का नारा लगाकर सत्ता में आ रही है, लेकिन सत्ता में आने के बाद बिजली बिल के मामले में उसी के साथ साथ मुफ्त बिजली देने के मामले में महाराष्ट्र में आज तक एक भी सरकार नहीं बोल रही है। इसके उलट जो महाराष्ट्र में सरकारें बनी है उन्होंने बिजली बिल के भारी दाम वसूल कर आम बिजली उपभोक्ताओं को लूटा है। इसमें किसान, घरगुती बिजली कनेक्शन और व्यापारी आदियों को अलग अलग सरकारों द्वारा लूटा जा रहा
है। ऐसे में दिवाली त्योहार खत्म होने के बाद बड़े पैमाने पर बिजली काटे जा रहे हैं, तो क्या जनता की दिवाली अंधेरे में कटने के बावजूद आम जनता का दिवाला निकाला जाएगा? यह यक्ष प्रश्न है। बहुजन मुक्ति पार्टी का कहना है कि कम से कम त्योहारी सीजन में तो सरकार को बिजली कनेक्शन काट कर लोगों का अंत नहीं देखना चाहिए। रुके हुए बिजली बिलों की वजह से बिजली कनेक्शन की कटाई रोकी जाए। इसीलिए बहुजन मुक्ति पार्टी युवा आघाड़ी और बहुजन मुक्ति पार्टी महिला आघाड़ी इनकी तरफ से यह निवेदन जिलाधिकारी महोदया द्वारा राज्य प्रशासन में राज्यपाल को सौंपा गया। रुके हुए बिजली बिलों के कारण हो रही बिजली की कटाई को रोका जाए, यह प्रमुख मांग सदर निवेदन में की गई। उसी के साथ साथ 200 यूनिट तक का बिल माफ किया जाए, बिजली मीटर के किराए में कपात की जाए, जबरदस्ती से की जाने वाली बिजली की वसूली को रोका जाए। इस प्रकार की 4 मांगे सदर निवेदन में की गई। शासन की इस कार्य प्रणाली का रोष व्यक्त करते हुए जिलाधिकारी कार्यालय के आगे बिजली के बिलों को जलाया गया और नारेबाजी भी की गई कि माफ करा, वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांच्या सन्माना आम्ही उतरलो मैदाना, ऐसी घोषणाएं दी गई। इस आंदोलन के समय मंगेश वानखड़े, ललिता तायवाड़े, रंजना चौहान, माधुरी भंडारे, रेणुका कटक तलवारे, सचिन मोहोड़, अनिल मेश्राम, सुनील गवई, मयूरी खानंदे, सुषमा कांबळे, प्रीतम वानखड़े, रंजिता पाटिल, विवेक कडू आदि पदाधिकारी और कार्यकर्ते मौजूद थे। इस आंदोलन को 4 चरणों में पूरा किया गया। 3 नवंबर को निवेदन दिया गया। दूसरे चरण में 10 नवंबर को लाइट बिल जलाए गए। तीसरे चरण में 20 नवंबर को जेल भरो आंदोलन किया जाएगा और 7 दिसंबर 2021 को महाराष्ट्र राज्य के ऊर्जा मंत्री इनके निवास स्थान को घेरा जाएगा। सदर निवेदन में जिला तथा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल गवई इन्होंने स्वाक्षरी की। बिजली बिलों के संदर्भ में यह आंदोलन किया जा रहा है। बहुजन मुक्ति पार्टी के प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाड़ इनका इस आंदोलन में समर्थन है। हमारे रिपोर्टर अभिजीत गजभिये इनकी यह खास रिपोर्ट। माफ करा, शेतकऱ्यांच्या सन्माना, शेतकऱ्यांच्या सन्माना, शेतकऱ्यांच्या सन्माना, गोरगरिबाच्या सन्माना, गोरगरिबाच्या सन्माना, ये सरकार ओ सरकार, ये सरकार ओ सरकार, ये सरकार ओ सरकार, या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय, अरे वा रे मोदी ते राखे सस्ती दारू महंगा के, अरे वा रे मोदी ते राखे सस्ती दारू महंगा के, अरे वा रे मोदी ते राखे सस्ती दारू महंगा के, माफ करा, 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 माफ करा। अमरावती टुडे न्यूज 24। आज के समाचार अब समाप्त हुए। फिलहाल के लिए इतना ही। हमारे YouTube चैनल सब्सक्राइब कीजिए और देखते रहिए अमरावती टुडे न्यूज।